Hello, good afternoon once again, dear students. Today we are going to see fifth lesson, mass media and history. Mass media and history. So, exactly first we try to know what is meant by mass media. Mass media or the mediums, म्हणजे मराठीत म्हणतो माध्यम जे एकत्रित आपण केलेले आहेत. मीडियम्स आर ब्रॉट टुगेदर टू कॉन्टॅक्ट विथ द पीपल. बघा लक्षात तुम्ही चौघं पण. मास मीडिया हे काल मला एक जण विचारलं होतं, सर मास मीडिया आणि मीडिया ह्याच्यातला फरक काही आहे. तर त्याच्यामध्ये जास्त वेगळा काही फरक नाही. मीडिया आणि मास मीडिया दोन्ही एकच आहे. मास मीडिया मीन्स मीडिया और मीडियम वी आर युजिंग टू कॉन्टॅक्ट विथ द कॉमन पीपल. ओके, तर मास मीडिया हा जो शब्द आहे, मीडिया म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? इंटरनेट, टीव्ही, टेलिफोन, मोबाईल, कम्प्युटर, newspapers, all these things through that we can communicate with the people. So मग हे सर मास म्हणजे काय? मास म्हणजे काहीतरी वेगळंच वाटते आपल्याला. मास म्हणजे द मीडिया ब्रॉट टुगेदर, दॅट इज कॉल्ड मास मीडिया. द मीडिया विच इज युज्ड फॉर द कम्युनिकेट विथ द कॉमन पीपल. येस, त्याला म्हणायचं मास मीडिया. और तुम्ही सिम्पली असं लक्षात ठेवा, द मीडियम्स विच आर युज टू कॉन्टॅक्ट विथ द पीपल, दॅट इज कॉल्ड मास मीडिया. सो मास मीडियामध्ये काय फक्त एकच ऑब्जेक्ट नाही, त्याच्यामध्ये टीव्ही आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, कम्प्युटर आहे, टेलिफोन आहे, रेडिओ आहे, टेलिग्राफी आहे, फॅक्स आहे. ह्या बऱ्याचशा वस्तू ज्या मीडियम थ्रू, न्यूजपेपर आहे, मॅगझिन्स आहेत, पब्लिकेशन्स आहेत, वीकली, डेली, इयरली, मंथली, हे सगळे पब्लिकेशन्स आहेत. हे सगळे कशामध्ये येतात? मास मीडियामध्ये. थ्रू त्याच्या आपण लोकांच्याशी संपर्क करू शकतो. आता सगळ्यात जास्त वापरला जाणारा मास मीडिया मीडियम कोणता आहे? विच इज द मोस्ट युज्ड मीडियम फॉर कम्युनिकेट विथ द पीपल, दॅट इज मोबाईल. येस, पीपल, मॅक्झिमम पीपल युजिंग मोबाईल फोन्स टू कम्युनिकेट विथ इच अदर. ओके, सो तर फिफ्थ लेसन आपण बघतोय मास मीडिया. पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. पहिला पॉईंट आहे 5.1, इंट्रोडक्शन टू मास मीडिया आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ मास मीडिया. ह्याची सुरुवात कधी झाली इतिहासामध्ये? पहिल्यांदा काय डायरेक्ट मोबाईल आला का? नाही. सुरुवातीला काय झालं असेल? कशाची सुरुवात झाली असेल? न्यूजपेपर झाले असतील, नंतर स्मॉल स्मॉल पब्लिकेशन्स असतील, ह्याची सुरुवात झाली. मग नंतर टेलिफोन, मग मोबाईल, मग कम्प्युटर, हे बरेचसे मास मीडिया आपण वापरत आलेलो आहे. ओके, नेक्स्ट वन बघूया आपण ह्याच्यामध्ये. वाय डू वी नीड मास मीडिया? व्हॉट इज द नेसेसिटी? कशासाठी गरज काय आहे? मास मीडिया का वापरायचं? काय उपयोग आहे त्याचा? ते आपण सुद्धा बघणार आहोत. नेक्स्ट बघणार क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ द इन्फॉर्मेशन रिसिव्ड थ्रू द मास मीडिया. आता मास मीडियावरून आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळते, फॉर क्रिटिकल अंडरस्टँडिंग, एक वेगळ्या पद्धतीने आपण त्याचं विश्लेषण करणार. म्हणजे कसं, आपल्याला बघा काही काही वेळेला लाईव्ह सुद्धा बघायला मिळतं टीव्हीवरती, मोबाईलवरती. तर ऍक्च्युअल मध्ये तिथे घडणारी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते पटकन. काही वेळेला मोबाईलवरती आपण बातम्या बघू शकतो, व्हिडिओ बघू शकतो, ते नंतर रेकॉर्ड करून सेंड केलेले असतात. मग ह्याचं विश्लेषण आपण थोडं अनालिसिस करणार आहे. नंतर मास मीडिया अँड प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटी. मग मास मीडियामध्ये तुम्हाला काय प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटी? यू कॅन बिकम अ जर्नलिस्ट, यू कॅन बिकम अ रिपोर्टर, यू कॅन बिकम अ कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर, सो यू कॅन बिकम अ अँकर ऑन टेलिव्हिजन. अर्णब गोस्वामी सारखं तुम्ही रिपब्लिक भारत वगैरे अँकर तुम्ही होऊ शकता. म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की ते तसं प्रकारचं तुम्हाला त्या मास मीडियामध्ये एम्प्लॉयमेंट अवेलेबिलिटी होते. ठीक आहे. न्यूजपेपर एडिटर होऊ शकता, संपादक, न्यूजपेपर चॅनल तुम्ही काढू शकता, बरोबर आहे. दुसरं मॅगझिन्स तुम्ही स्टार्ट करू शकता, म्हणजे नवभारत टाइम्स, म्हणजे असं कोणत्याही प्रकारचं, लोकमत, असं मॅगझिन तुम्ही स्टार्ट करू शकता. म्हणजे अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे मास मीडियामध्ये, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. आता एक पॉइंट आपण बघणार आहोत ग्रीन बॉक्स मध्ये. थिंक अबाउट इट. लक्ष द्या तुम्ही दोघं आणि तुम्ही दोघं सुद्धा. व्हॉट कुड बी द मेथड ऑफ सेंडिंग अ न्यूज टू दिल्ली इफ देअर वर अ फॅमाइन इन बिहार इन द मुघल पिरियड? बघा, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. बिहारमध्ये दुष्काळ पडलाय. दुष्काळ म्हणजे फॅमाइन. माहिती आहे फॅमाइन म्हणजे काय? फॅमाइन मीन्स वो क्या बोलते हिंदी में उसको हम बोल सकते की अकाल पड़ा है. अकाल म्हणजे काय? पूर्णपणे दुष्काळ, खाने को पीने को कुछ नहीं है लोगों को. हा, फॅमाइन माहिती तुम्हाला इंग्लिश मध्ये.
तर अकाल पड़ने से क्या होता है कि उधर बारिश नहीं हुई है और खाने पीने के लिए कुछ उधर प्रोडक्शन नहीं हुआ है एग्रीकल्चर में. So Bihar was suffering through this situation and they want to send this news to the Delhi. Okay. कधी मुघल एम्पायर मध्ये. आता मुघल एम्पायर मध्ये आपण जाऊन विचार करायचा. How much time it would take for the aid to reach Bihar after the बादशाह heard news. म्हणजे जो कोणी बहादूरशाह जफर किंवा बादशाह असेल, दिल्लीमध्ये बसलेला असेल, दिल्लीच्या तख्तावरती, मग त्याच्यापर्यंत न्यूज पोहोचली आणि त्यानं एड म्हणजे काय, सपोर्ट और वी कॅन से रिलीफ पाठवले, म्हणजे अन्नधान्य खायला प्यायला पाठवले, त्याला एड म्हणतात. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, कपडे, खाणे पिणे, एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन टू द दॅट रिलीफ फंड वी कॅन से, रिलीफ फूड वी कॅन से. सो किती दिवस लागतील जनरली तुम्ही विचार करा, दिल्ली टू बिहार मुघल पिरियड मध्ये. आय थिंक माझ्या मते, तुमच्या मते मला वाटतं एक 5 महिने लागतील का, नाही, एक 2 ते 3 महिने नाही, तर कमीत कमी मला वाटतं एक 15 ते 20 दिवस. ओके, 15 ते 20 दिवस दिल्लीतून बिहारपर्यंत जाण्यासाठी. तर कशावरती जातील ते, हॉर्स. रिलीफ कशावरती, हत्तीनं तर घेऊन जाणार, हत्ती म्हटले की 2-3 महिने लागतील, तर घोड्यावरतीच ते रिलीफ घेऊन जातील. बरोबर आहे. मग विचार करा हे कम्युनिकेशन किती लांबचं आहे आणि ह्याला किती दिवस असते. म्हणजे त्यावेळेस इतकी अवघड परिस्थिती, पण आता कसं आहे, आपण मास मीडिया आपल्याकडे आहे, लगेच पटकन न्यूज जाते, न्यूज पटकन दिली की रिलीफ सुद्धा पटकन येऊ शकते. हा फायदा आहे मास मीडियाचा. नाहीतर पूर्वी मेसेंजर असायचा, घोड्यावरती बसून जायचा, एका गावावरून दुसऱ्या ठिकाणी मेसेंजर तो मेसेज घेऊन जायचा आणि तो बादशाला सांगायचं की असं असं झालेलं आहे. तो बादशाह मग नंतर रिलीफ पाठवणार. मेसेंजरला जायला 15 दिवस आणि परत ते रिलीफ यायला 15 ते 20 दिवस. म्हणजे एक मंथ ह्याच्यात जाईल, तेवढी दुष्काळातली सगळी मरून जाणार, तसं भुकेनं मरून जाणार. तर असे एक तुम्हाला विचारले, जनरली क्वेश्चन तुम्हाला विचारले, थिंक अबाउट इट म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. इंट्रोडक्शन टू मास मीडिया. आता थोडंसं इंट्रोडक्शन घेऊया थोडक्यात. मास मीडिया काय आहे बघूया. मास मीडिया कंटेन्स 2 वर्ड्स. बघा 2 वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये. मास तुम्हाला माहित आहे मास म्हणजे काय. तर मास इन दिस कॉन्टेक्स्ट मीन्स द ऍग्रिगेशन ऑफ पीपल. ऍग्रिगेशन ऑफ पीपल, ऍग्रिगेशन मीन्स लोकांचा समूह, द कम्युनिटी ऑफ अ पीपल और ग्रुप ऑफ अ पीपल. मीडिया मीन्स various modes of communication. So mass media means the medium we use to communicate to group of people, that is called mass media. We are using some medias. For example, आता माझ्याकडे हे सुद्धा मास मीडियामध्येच येतं. म्हणजे आता मी इथं तुमच्याशी बोलतोय, मी तुम्हाला टीच करतोय, माझा मेसेज मी तुम्हाला पाठवतोय, मोबाईलमध्ये आपण रेकॉर्ड करतोय, दॅट मोबाईल ऑल्सो इन्क्लूड इन टू द मास मीडिया. म्हणजे वेगवेगळे माध्यम. आज मी इथं झूम घेत असेल, नाहीतर मग युट्यूबला टाकत असेल व्हिडिओ, तर हे मास मीडियामध्ये येतात सगळे सोर्स. मग हे कसं, तर हे सगळे मीडियम्स आहेत आणि हे तुमच्या, आता तुम्ही ग्रुपमध्ये आहे तर तुमच्या ग्रुपला मी कम्युनिकेट करतोय आणि मेसेज पोहोचवतोय. दॅट इज कॉल्ड, वी आर कनेक्टिंग टू द ग्रुप ऑफ पीपल थ्रू युझिंग व्हेरियस मेथड ऑफ कम्युनिकेशन. दॅट इज कॉल्ड मास मीडिया. ओके, तर शॉर्ट मध्ये सांगतो, मास मीडिया मीन्स द ऑब्जेक्ट्स विच आर यूज टू कम्युनिकेट विथ द ग्रुप ऑफ पीपल. ओके, सो ऑब्जेक्ट म्हणता येणार नाही, मीडियम्स. मला दिल्लीला जायचंय उद्या, तर मी तुम्हाला विचारतो कसं जाऊ. प्रत्येक जणांचं वेगवेगळं उत्तर आहे. सर बसनं जावा, रेल्वेनं जावा, टॅक्सी, सर स्कूटरनं जावा, घोड्यावर जावा, टांग्यावर जावा. मग प्रत्येकाचं हे जे काय तुम्ही सांगितलं मला, हे मीडियम आहे मला जाण्यासाठी. हे मीडियम आहे, बरोबर आहे. मीडियम म्हणजे काय, एक रोड, मीडिया, अ वे. सो हिअर वी युझिंग दिस मीडियम्स. मी इंग्लिश मीडियम शाळेत आहे. मीडियम म्हणजे काय, द वे और द पॅटर्न वी आर युझिंग. मी मराठी मीडियम, मी इंग्लिश मीडियम. सो मीडियम वी आर युझिंग, सो दॅट इज द वे. सो थोडं इंट्रोडक्शन अजून एकदा घेऊया. मास मीडिया कंटेन्स 2 वर्ड. मास इन द कॉन्टेक्स्ट मीन्स aggregation of a people, community of a people, and media means various modes of communication. Modes of communication: mobile, telephone, internet, TV, एअर इंडिया, काय एअर इंडिया नाही, ऑल इंडिया रेडिओ. हे सगळे काय आहेत, एअर इंडियामध्ये जाऊ नका, विमान असते त्याच्यामध्ये. तर हे सगळे काय आहेत, मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ह्याच्यामुळे आपण दुसऱ्याला संपर्क करू शकतो. मोड्स ऑफ कम्युनिकेशन आपण म्हणू शकतो. आपण समजा मला इथून कोलकातामध्ये फोन लावायचा आहे बसून, तर आपण इथून डायरेक्ट आपण गुजरातला पण फोन लावू शकतो. ठीक आहे.
अशा प्रकारे आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. बरोबर आहे. तर पुढे जाऊया थोडस ह्याच्यामध्ये. थस मास मीडिया इज अ फील्ड ऑफ मास कम्युनिकेशन. We can easily send some information to a far away destination through a medium of communication. Suppose I am using the mobile phone, this is the medium of communication, and if I use this through this mobile phone, I can communicate to the far away person who living on a far away distance or destination, on the destination. मग तो अमेरिकेत जरी असला तर एवढ्या लांब सुद्धा मी इथून मोबाईलवरती त्याला बोलू शकतो, त्याचा व्हिडिओ कॉल करू शकतो, त्याला आपण व्हॉइस कॉल करू शकतो. सो वी कॅन कम्युनिकेट इट. सो आय यूज द मास मीडिया दॅट इज मोबाईल. ठीक आहे. चल पुढे जाऊया थोडस. We can easily send some information to a faraway destination through the medium of communication. In the olden days, a crier would run in the streets beating drums and crying out important news according to the orders of the king. The news would spread among the people by the word or mouth. आता बघा मास मीडिया म्हणजे काय. मीडिया विच इज युज्ड टू द और मोड्स विच आर युज्ड टू कम्युनिकेट विथ द ग्रुप ऑफ पीपल. पूर्वी दवंडी पेटवली जायची. म्हणजे काय, राजाचा जो मेसेंजर असायचा, जो मेसेज सांगणाऱ्या गावात, त्याच्या हातामध्ये काहीतरी असं ढोल ताशा असायचं आणि तो ओरडत गावातून सगळा मेसेज लोकांना सांगत जायचा. आणि ते गावामध्ये गेल्यानंतर एक प्लेस असायचं, एक झाड वगैरे असायचं, त्याला चावडी असा शब्द आहे, त्या ठिकाणी थांबून तो वाजवायचा आणि सगळे लोक गोळा व्हायचे आणि राजाने जो मेसेज सांगितलाय किंगने तो मेसेज काय सगळ्यांना सांगायचो. तर इथं हे कोण आहे, तो जो मेसेंजर आहे तो मीडिया आहे. तो मेसेज पोच करतोय लोकांच्या पर्यंत. कुणाचा मेसेज पोच करतोय? किंगचा मेसेज पोच करतोय. कोण? तो मेसेंजर. तो वाजवत सांगतो ना. पूर्वी तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असेल बघा, राजाने काहीतरी ऑर्डर सांगितली की ते वाजवत जायचं, सगळ्या लोकांना गोळा करायचा आणि ते राजाने सांगितले असं सर्वांना सांगायचं. सुनो सुनो सुनो. बरोबर आहे ना. अशा प्रकारे पूर्वी आपण पाहायचो आणि ते आपल्याकडे असायचं. ठीक आहे. जरा पुढे जाऊया मग. दुसरा पॉइंट याच्यामध्ये आपण बघणार हिस्ट्री ऑफ मास मीडिया. आता आपण थोडस 5.2 बघणार आहोत. हिस्ट्री ऑफ मास मीडिया. So when actually it started or it came into the world, people started it using that all things we are going to see. Printing technology बघा. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आपण प्रिंट करतो बघा. पॅम्पलेट्स वाटतो आपण. जाहिरात करायची असेल, ऍड करायची असेल तर पॅम्पलेट वाटतो. क्लासची जाहिरात असेल आणि कशी जाहिरात असते, आपल्या बिझनेसची जाहिरात असेल. तर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कधी सुरू झाली बघा. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड न्यूजपेपर्स वर इंट्रोड्यूस इन इंडिया आफ्टर द अरायवल ऑफ द ब्रिटिश. म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतात आले, आफ्टर द एंट्रन्स ऑफ द ब्रिटिश, दे ब्रॉट विथ देम द प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. 1600 नाही एक्झॅक्ट बघा 1858 मध्ये ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली होती, पहिली रेल्वे ठाणे ते मुंबई. म्हणजे आपल्याकडे रेल्वे जरी असते तर ती ब्रिटिशांनी सुरू केली. आपल्याकडे जी पार्लमेंटरी सिस्टीम आहे ती सुद्धा ब्रिटिशांच्या पार्लमेंटरी सिस्टीमवर डिपेंड आहे. त्यांची कशी आहे सेम तशीच. सिव्हिल सर्व्हिसेस, IAS, IPS, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, हे सर्व त्यांच्यासाठी. मग त्यांनी आपल्याकडे काय आणलेलं आहे, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ब्रिटिशांनी आणलेलं आहे. न्यूजपेपर इंट्रोड्युस्ड आफ्टर द एंट्रन्स ऑफ द ब्रिटिशर्स. पीपल स्टार्टेड रिसिव्हिंग प्रिंटेड न्यूज थ्रू द न्यूजपेपर. बघा लोकांना प्रिंटेड न्यूज मिळालेल्या कधी, जेव्हा ब्रिटिशर्स भारतात आले तेव्हा. नाहीतर आधी नॉट अ प्रिंटेड न्यूज, ओनली दे गेटिंग मेसेज ओरली फ्रॉम द मेसेंजर. पूर्वी एखाद्या लोकांना समाजाला सांगायचं म्हटलं तर ते काही रिटर्न रेकॉर्ड नव्हते, ओरली सांगायचं, ते ऐकणार आणि जाणार. पण आता ब्रिटिशांच्या एंट्रन्स नंतर ते न्यूजपेपर त्यांना प्रिंटेड मिळायला सुरू झाले. ठीक आहे. चला पुढे जाऊया.
Newspapers became the first mass medium of circulating information and knowledge among the people. So newspaper is the first mass medium that circulating information and knowledge among the people. Circulating, सर्वांना ज्ञान वाटणं आणि त्यांच्यामध्ये नॉलेज स्प्रेड करणं हे काम फर्स्ट मास मीडिया, आणि तो कोणता आहे? न्यूजपेपर. कोणता? न्यूजपेपर. ठीक आहे. तर जर न्यूजपेपरमध्ये आपण न्यूजपेपर बद्दल डिटेल बघूया. न्यूजपेपर इज अ पब्लिकेशन विच मेनली प्रिंट्स न्यूज, एडिटोरियल्स, पीपल्स ओपिनियन्स, एंटरटेनिंग और अदर सप्लिमेंटरी कंटेंट. बघा काय काय असतं न्यूज पेपरमध्ये. पहिला काय असतं महत्वाचं न्यूजपेपरसाठी? न्यूजच महत्वाचे असतं. नंतर एडिटोरियल्स, म्हणजे हे काय माहिती काय? तुम्ही कधी बघितलं का नाही मला माहित नाही. न्यूजपेपर उघडा आणि इंग्लिश असेल तर तिथं एडिटोरियल पेज असतं आणि एडिटर्स व्ह्यू किंवा एडिटर्स ओपिनियन असा एक पेज असतो. म्हणजे मराठीमध्ये काय? संपादकीय म्हणून एक पान असतं. एडिटोरियल्स, संपादकीय म्हणजे कोण? संपादक म्हणजे कोण? हु पब्लिशेस न्यूजपेपर. समजा माझं न्यूजपेपरचं हे आहे, चॅनल आहे आणि मी संपादक आहे, एडिटर आहे. मग न्यूजमध्ये आपण पेपरमध्ये काय छापतो हे फक्त मी डिसाईड करत असतो. आणि मला काय वाटतं, आता भारतामध्ये काय चाललेलं आहे, आता कोरोनाच आहे, तर कोरोनाबद्दल मला काय वाटतं हे एडिटर्स ओपिनियन त्याच्यामध्ये रोज लिहावंच लागतं. संपादकाला काय वाटतं? तुम्ही न्यूजपेपर चालवता ना, मग मी न्यूजपेपर चालवतो, मग मला काय वाटतं ते तिथं लिहावंच लागतं. संपादकीय म्हणजे एडिटोरियल्स. ओके. सो एडिटर मस्ट राईट व्हॉट ही थिंक्स अबाउट इट. ही गिव्स हिज ओन ओपिनियन अबाउट द सिच्युएशन. नेक्स्ट, एंटरटेनिंग असतं बघा. पुढारी पेपर घेतला तर लास्टला काय बघतो आपण? विश्वसंचार. पुढारी पेपर बघितला का? पुढारी न्यूजपेपर मराठी बघितलं तर शेवटचं पान काय असतं? विश्वसंचार. तर ते काही मुलांना आवडतं. त्याची पूर्ण जगामधल्या बातम्या असतात, भारी भारी असतात म्हणजे असं. आणि वेगवेगळ्या पेपरमध्ये सकाळमध्ये ते तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा एंटरटेनिंग बरंच असतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला एंटरटेनिंग काय? जोक्स बघतो आपण. परत ते काय म्हणतात त्याला, पझल्स असतात मराठी. परत सुडोकू, हे पझल्स आपण सोडवतो. सुडोकू ते नंबर टाकायचे, म्हणजे एंटरटेनिंग जे असतं आपल्याला. परत अजून काय असतं माहिती काय? राशी भविष्य म्हणजे काय? भविष्य सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या दिलेलं असतं. बरोबर ना? ठीक. हे सगळे एंटरटेनिंग गोष्टी असतात. नेक्स्ट बघा, और सप्लिमेंटरी कंटेंट. त्याला जे काही सप्लिमेंटरी अजून सप्लिमेंट देतो बघा आपण. सांगलीचा जर पेपर असेल तर त्याच्यामध्ये एक पेज असते एक्स्ट्रा सप्लिमेंटरी. सांगली वार्ता म्हणजे स्पेशली अबाउट द सांगली. कोल्हापूर डिस्ट्रिक्टचा पेपर असेल सो पूर्ण जगाच्या बातम्या तर असतातच, पण कोल्हापूर मधलं पण स्पेशल त्याच्यामध्ये एक सप्लिमेंटरी पेज असतं. आपण पेपरला सप्लिमेंट जोडतो की नाही, सप्लिमेंट एक्स्ट्रा, तसं ते एक सप्लिमेंट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिलेली असते. नेक्स्ट जाऊया थोडंसं पुढे. इट इज प्रिंटेड अँड डिस्ट्रीब्युटेड रेग्युलरली ऍट अ डेफिनेट टाइम. योग्य म्हणजे फिक्स टायमिंगला रोज प्रिंट करून पेपर हे पब्लिश केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात. न्यूजपेपर्स प्रोव्हाइड व्हेरियस लोकल, नॅशनल अँड इंटरनॅशनल न्यूज. न्यूजपेपर्स आर हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स विच रेकॉर्ड करंट इव्हेंट्स. बघा अजून सुद्धा जर तुम्ही बघितला तर पहिले न्यूजपेपर होते केसरी, मराठा, हे लोकमान्य टिळक सुरू केले, त्याची सुद्धा फर्स्ट कॉपी आपल्याकडे आहे. आणि त्यावेळेस काय झालं, 1947चा न्यूजपेपर सुद्धा आपल्याकडे आहे अवेलेबल म्युझियम मध्ये. मग आपल्याकडे त्या न्यूजपेपरमुळे आपल्याला त्याचं करंट डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या फ्रीडम म्हणजे 1947 ला काय झालं, त्याच्या आधी काय झालं. सो दॅट न्यूजपेपर कॅन कंटेन द इन्फॉर्मेशन ऑफ हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स. सो दे आर व्हेरी व्हॅल्युएबल. म्हणजे इतिहासात काय झालं हे सगळं न्यूजपेपरला रेग्युलर करंट अफेअर्स आर मेन्शन इन टू द न्यूजपेपर अँड दे कीपिंग द रेकॉर्ड ऑफ ऑल दी हिस्टॉरिकल इव्हेंट्स. सगळ्या घडामोडी न्यूजपेपरमध्ये असतात. बघा तुम्ही कुठला पण न्यूजपेपर काढा, कुठल्या दिवशी काय झाले त्या न्यूजपेपरमध्ये असतं. म्हणजे आदल्या दिवशी झालं दुसऱ्या दिवशी असतंच. मग तुम्ही 26 जुलैचा पेपर काढा, नंतर 11 काय नाही नोव्हेंबर आय थिंक ते मुंबई टेरर अटॅक झाला होता तो. 26 जुलैला ते मुंबईमध्ये फ्लड आलता, पूर आलता. आणि 26/11 ना आय थिंक 26/11 येस 26/11 ला मुंबईमध्ये टेरर अटॅक झाला. मग तो तुम्ही न्यूजपेपर काढून बघा,
7चा काढून बघा, 27 नोव्हेंबर, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला, म्हणजे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट आहे न्यूजपेपर. इट कॅन कीप अ रेकॉर्ड ऑफ ऑल इव्हेंट्स. येस, लक्षात येतं काय सांगतोय? चला पुढे जाऊया. Precursors of newspaper. Before the beginning of Common Era, there was a custom in Egypt of placing inscriptions with the royal decrees at a public place. बघा, इजिप्तमध्ये पूर्वी एक पद्धत होती की न्यूजपेपर सुरू व्हायच्या अगोदर एका अशा पेजवरती न्यूजपेपर फॉर एक्झाम्पल असे पेजवरती काहीतरी प्रिंट केलं जायचं आणि तो पेज असा भिंतीला लावला जायचं. पूर्वी असं भिंतीला न्यूजपेपर नव्हता, पण तो पेज इन्स्क्रिप्शन केलेला भिंतीला इजिप्तमध्ये लावला जात असे. हे कधी इजिप्तमध्ये, म्हणजे ते भूतकाळ आपण बघतोय न्यूजपेपरचा. प्रिकॉर्सर्स मीन्स इन अ प्री पिरियड आर देयर रिअली न्यूजपेपर्स आर यूज्ड दॅट वी आर गोइंग टू सी. ठीक आहे. Emperor Ashoka also resorted to similar method to reach out his subject. सम्राट अशोक म्हणजे आपण म्हणतो, त्यानं सुद्धा सेम पद्धत inscription were printed or written on the particular page and that also pasted on the walls to preach the message towards the people. बरोबर, लोकांच्या पर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी, मेसेज पोहोचवण्यासाठी अशोक सुद्धा सेम मेथड यूज करत होता. कोण अशोक? एम्परर अशोक. ठीक आहे, चला पुढे थोडंसं पुढे बघूया आपण. इन द रोमन एम्पायर रॉयल डिक्रीज वर रिटन ऑन पेपर्स अँड दोज वर डिस्ट्रीब्युटेड इन ऑल रिजन्स. बघा, रोमन एम्पायर मध्ये सुद्धा पेपरवरती इन्स्क्रिप्शन देऊन पेपर सगळ्यांना वाटलेले आहेत. They also contain the information of various events taking place in the nation and its capital during the Julius Caesar's region. Newspaper known as Acta Diurna meaning acts of everyday. Acta म्हणजे acts of everyday. बघा, आपल्याकडे न्यूजपेपर असतात. न्यूजचं लॉंग फॉर्म माहिती तुम्हाला? NEWS नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. व्हेरी गुड, छान. तर खूपच चांगल्या प्रकारे आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे. तसं ऍक्टा म्हणून एक पेपर तिथं लोक म्हणायचे ऍक्टा म्हणजे काय? ऍक्ट, रेग्युलर ऍक्ट, दररोज काय काय घडतं ना त्याच्याबद्दल जे माहिती पेपरमध्ये छापायची आणि लोक वाटायचे त्याला न्यूजपेपर ते म्हणायचे त्यावेळेस. ठीक आहे. It was a very effective way to conveying royal commands to the people. सगळ्यात इफेक्टिव्ह वे, व्हेरी इफेक्टिव्ह, खूप परिणामकारक. म्हणजे पेपरवर प्रिंट केला आणि लोकांना दिला तर लोक वाचणार, समजणार आणि त्यांना लगेच तो मेसेज मिळणार. आणि त्याच्यामुळे तो खूपच चांगला मीडियम आपण म्हणू शकतो. वी कॅन सेंड द मेसेज टू द पीपल थ्रू दिस व्हेरी इफेक्टिव्ह वे. इन द 7th century CE, royal edicts were distributed among the people at public places. In England, handouts used to distributed occasionally, giving information about wars or important events. Travelers arriving from far away would add spice to stories from those places and narrate it to local people. The ambassadors of a king posted at various places would send back important news to the royal court. So same method they used, one of the paper and there on the paper they inscripted and that paper is used to send the message or preach the message towards the people, and this is a very effective way in all nations. आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत. तो पूर्वी पॉइंट आहे बेंगाल गॅझेट. तो अगला जो ये है सब्जेक्ट मीन्स नेक्स्ट पॉइंट जो है बेंगाल गैजेट. So what is exactly Bengal Gazette? We are going to see now. In the first English newspaper of India was printed on 19th January 1788. It was named as Kolkata General Advertiser.
and it was named as Kolkata General Advertiser or Bengal Gazette. The first newspaper was started into the 29th January 1780 in Bengal, and it was named Kolkata General Advertiser or Bengal Gazette. It was started by James Augustus Hickey, an Irish gentleman. Now next newspaper we are going to see, which was started in India. Second one we are going to see the newspaper Darpan. The newspaper Darpan was started in 1832 in Mumbai. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे न्यूजपेपर सुरू झालं 1832 साली आणि त्या न्यूजपेपरचं नाव होतं दर्पण. दर्पण मीन्स आईना. आईना मीन्स आरसा. आरसा म्हणजे कोणाचा आरसा? समाजाचा आरसा. So what the actual society is that show to them, that is called दर्पण. म्हणजे किती छान न्यूजपेपरचं नाव सुद्धा विचार करून ठेवलेलं आहे. ओके. So दर्पण means that आईना means that mirror shows reality. So that newspaper also shows the reality. What exactly going on into the society. So next one. Balshastri Jambekar was the editor of Darpan. Editor, Sampadak, the chief who started the newspaper. Yes? Make a list. Make a list of national leaders in the pre-independence period and the newspaper started by them. म्हणजे जे नॅशनल लीडर होते, लोकमान्य टिळक असतील, लालबाल पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल असतील किंवा दुसरे लाला लजपत राय असतील, हे सगळे यांनी जे काही न्यूजपेपर सुरू केले त्यांची लिस्ट बनवायला एक सांगितलेली आहे. पुढे जाऊया थोडस. The news printed in Darpan can be revived to know about the political, economic and social cultural events of those times. So, in that newspaper, Balshastri Jambekar printed the news regarding to the political issues, social awareness and the events, cultural events, whatever took place into that time. Here are few news titles as example. बघा एक्झाम्पल दिले, न्यूज दिलेले आहेत आपल्याला कुठले कुठले. The accounts of expenditure from 3 administrative divisions of East India Company. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी त्या 3 डिव्हिजन मधून पैसे कुठे खर्च करते त्याची एक न्यूजचं आपल्याला टायटल दिलेलं आहे. द डेंजर ऑफ रशियन अटॅक ऑन द नेशन. बघा रशियाचा अटॅक सुद्धा आपल्यावर एक धोका आहे, त्याच्याबद्दल एक न्यूज दिलेलं टायटल दिलेलं आहे. अपॉइंटमेंट ऑफ कमिटी फॉर द क्लिनलीनेस ऑफ द सिटी. बघा एका कमिटी पण सांगितलेली आहे, तिची अपॉइंटमेंट केली कशाची, गावाची स्वच्छता करण्याची, त्याच्याबद्दल एक न्यूज दिलेली आहे. रिमॅरेज ऑफ हिंदू विडोज. तुम्हाला माहिती आहे आपण शिकलेलो आहे अगोदर, ऍक्ट पास केला होता विडो रिमॅरेज साठी. तर ह्याच्यामध्ये बाकी सगळ्या सोशल वर्कर्स त्यांचं हेल्प होतं. राजाराम मोहन रॉय असतील, परत लॉर्ड बेंटिंग असेल गव्हर्नर, हे सर्वजण त्याच्यामध्ये होते. द रिमॅरेज ऑफ हिंदू विडोज. द Incipation of theatre at Kolkata, achievements of Rajaram Mohan Roy in England. Reporting of such news throws a light on various historical events of those days. सर ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून जी व्यक्ती होती त्यानं विडो रिमॅरेजचा ऍक्ट पास करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते. आता पुढचं न्यूजपेपर आहे प्रभाकर. तुम्ही माझा मिनिंग सांगा. प्रभाकर. येस, मॉर्निंग. प्रभाकर, morning time. Yes, Prabhakar. This newspaper was started by Bahu Mahajan. The history of French Revolution and Shatpatre, the letters by Lokhitwadi Gopal Hari Deshmukh, aimed at creating social awareness, were published into the newspaper. What is the actual motto of newspaper? To spread social awareness into the people, and with that motto, Gopal Hari Deshmukh started the newspaper, and his second name was given by the people, that is called Lokhitwadi. Lokhitwadi. Lok means people, hit means welfare, and wadi means the way or the medium he chose who can do the welfare of people, means that is Lokhitwadi. Lokmanya Tilak. Lokmanya means accepted by the people or leader of the people, that is called Lokmanya. Mahatma, Mahan Atma, who has a great soul,
महात्मा. यस, व्हॉट द मिनिंग ऑफ दिस टाइप ऑफ ऑल वर्ड्स. अजून काही वर्ड्स आहेत असे जे टोपण नाव दिलेले असतात. लोकहितवादी, लोकमान्य, महात्मा, अजून काय आहे तुमच्या लक्षात काय? ठीक आहे, आठवलं तरी सांगा मला, आपण परत बघूया. म्हणजे काय असे टोपण नाव दिलेलं असतं. प्रभाकर झालं. आता पुढचं आहे ज्ञानोदय. ज्ञानोदय, ज्ञानोदय म्हणजे ज्ञानाचा उदय. म्हणजे काय? द राईज ऑफ नॉलेज. येस, राईज ऑफ नॉलेज. द नेम ऑफ द न्यूजपेपर. बघा किती विचार करून न्यूजपेपरला नाव त्यांनी दिलेले आहे. ज्ञानोदय printed the map of Asia in 1842 and the map of Europe in 1851. The honor of printing an illustration in the Indian newspaper for the first time goes to ज्ञानोदय. पहिल्यांदा कोणीतरी न्यूजपेपर मध्ये हे दोन्ही मॅप आपले एशियाचे आणि युरोपचे प्रिंट केलेले होते. द न्यूज ऑफ installation of telegraph used for electricity transmitting a news can be seen in a ज्ञानोदय. तर ते टेलिग्राफ जे वापरलं फॉर इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन, टेलिग्राफ पूर्वी असायचं, कोडिंग असायचं, इलेक्ट्रिक मेसेज. तर ह्याची न्यूज पहिल्यांदा कुठल्या पेपरमध्ये आली होती? ज्ञानोदय पेपरमध्ये आलेली न्यूजपेपर. The news of starting of railways in India was printed in Jnanoday under the title Chakya Masoba, meaning Masoba with the wheels. So it had also printed the news of Indian War of Independence 1857. 1857 चा उठाव भारतामध्ये जो झाला होता त्याच्याबद्दल सुद्धा बातमी ज्ञानोदय या पेपरमध्ये छापण्यात आली होती. आणि भारतामध्ये ज्यावेळेस पहिली रेल्वे सुरू झाली त्या रेल्वेची बातमी सुद्धा हा पेपरमध्ये प्रिंट करण्यात आली. कोणता पेपर? ज्ञानोदय. कोणता? ज्ञानोदय. Newspapers in those times were a very important medium of creating social awareness. The main motto and the work of the newspaper at that time only to create a social awareness. लोकांना आणि समाजाला जागृत करायचं, make them aware and united and make them fight for the struggle, for their fight for the freedom. That is the motto of the newspapers. A newspaper named Indu Prakash supported widow remarriage in a big way. Dinabandhu, a newspaper representing the masses of Indian society, Bahujan Samaj, was started by Mahatma Jyotirao Phule, Phule's close associate, Kirloskar Rao Bhalekar. We get to know about the issues related to this newspaper. पुन्हा एकदा मी वाचतो, लक्ष द्या. आवाज नको कसलाच, लक्ष द्या. A newspaper named Indu Prakash supported widow remarriage in a big way. बघा, विडो रिमॅरेज, महिलांना विधवा विवाहासाठी सपोर्ट केलेला आहे. कुठल्या न्यूजपेपरने? इंदू प्रकाश. दीनबंधू, अ न्यूजपेपर रिप्रेझेंटिंग द मासेस ऑफ इंडियन सोसायटी, बहुजन समाज. बहुजन समाजाला रिप्रेझेंट करणारा, गरीब समाजाला रिप्रेझेंट करणारा एक न्यूजपेपर त्यावेळेस होता. त्याचं नाव होतं काय? दीनबंधू. दीनबंधू म्हणजे गरिबांचा मित्र, भाऊ. दीनबंधू, दीन म्हणजे गरीब, आणि त्यांचा न्यूजपेपर, गरिबांचा सखा, मित्र, भाऊ. नेक्स्ट वन आहे, बघूया आपण. वॉज स्टार्टेड बाय महात्मा ज्योतिराव फुले क्लोज असोसिएट. त्यांचा एक जवळचा मित्र, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जवळचा मित्र होता, क्लोज फ्रेंड, असोसिएट त्याला म्हणू शकतो. आणि त्याने तो न्यूजपेपर चालू केलेला होता. तर तो कोणता न्यूजपेपर होता आपण बघणार आहोत. तो होता दीनबंधू, आणि त्या व्यक्तीचं नाव होतं कृष्णाराव भालेकर, हु स्टार्टेड द दीनबंधू न्यूजपेपर फॉर द बहुजन समाज, अँड द नेम ऑफ द न्यूजपेपर वॉज दीनबंधू. We get to know about the issues relating to the masses through this newspaper. So we get to know about the issues relating to the masses through this newspaper. ह्या पूर्ण न्यूजपेपरच्या द्वारे आपल्याला कोणकोणत्या घटना घडल्या हे सगळं आपल्याला समजत आहे आणि समजतं. अजून सुद्धा आपल्याला त्याचं रेकॉर्ड पाहायला
मिळतं. ठीक आहे. Okay, so next newspaper we are going to see Kesari and Maratha. In Maharashtra, those newspapers started by the Lokmanya Tilak. The newspapers are indicative of an important stage in the history of Indian newspapers before independence. बघा, भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासून न्यूजपेपरचं इम्पॉर्टंट किती व्हॅल्यू होती त्याला भारतामध्ये. Gopal Ganesh Agarkar and Bal Gangadhar Tilak started these papers in 1881. They spoke about the social and political issues of that period. Kesari began to publish articles about the nationwide situations, books in the native languages, and the politics in Indians. Related to these all points, Kesari started to print this. In 21st century, newspapers have continued to fulfill an important role. It was acknowledged the fourth column of democracy. डेमोक्रेसीचा चौथा पिलर म्हणजे आपण म्हणतो आता आपलं घर आहे आणि 4 पिलर असतील आपल्या घराला, बरोबर आहे. मग तसं डेमोक्रेसीला आपल्याकडे सिस्टीम आहे, ज्युडिशरी सिस्टीम आहे, परत मिनिस्ट्री आणि त्याचं काउन्सिल आहे आणि पीपल आहेत असं. आणि चौथा जो कॉलम म्हटलंय डेमोक्रेसी, इट विल मेक अ स्ट्रॉंग. सो जो पिलर आपण कोणाला म्हणतो, फोर्थ कॉलम, न्यूजपेपर्स असं म्हणतो आपण. न्यूजपेपरला फोर्थ कॉलम सुद्धा म्हणतो. पण सध्या तसं आहे का? तसं नाही. न्यूजपेपरवाले ट्रान्सपरन्सी नाही, त्याच्यामध्ये फारच त्यांनी करप्शन वगैरे त्यांचं असतं आणि पार्शलिटी करून न्यूज वगैरे दिली जाते. त्यामुळं माझ्या मते तर फोर्थ कॉलम काही जास्त सक्सेसफुल आता नाही. पूर्वी होता, पोस्ट प्री इंडिपेंडन्स पिरियडमध्ये. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये न्यूजपेपरचाच महत्वाचा भाग आहे. न्यूजपेपर्स मेड अवेअर टू पीपल टू फाईट फॉर द फ्रीडम. पण आता तसं नाहीये. फोर्थ कॉलम मला वाटत नाही. हे माझं ओपिनियन आहे. चला पुढचं जाऊया. मॅगझिन्स अँड जर्नल्स. आता पुढचा पॉईंट, न्यूजपेपरचा भाग इथपर्यंत संपला. आता मॅगझिन्स अँड जर्नल्स. Magazines and journals are periodicals publication. Periodicals means for particular period, weekly, monthly, and yearly. साप्ताहिक असतात बघा, म्हणजे मंथली, दैनिक असतं. दैनिक म्हणजे रोज, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाला येणार, मंथली म्हणजे महिन्याला येणार, आणि इयरली म्हणजे वर्षाला एकदा पब्लिश करणार. ठीक आहे. कॅलेंडर असते की नाही आपल्याला, इयरली एकदा पब्लिश होतं. बघूया मग. दिस कॅटेगरी इन्क्लुड्स पब्लिकेशन्स विच आर वीकली, बाय-वीकली, मंथली, बाय-मंथली, क्वार्टरली, 6 monthly, annual. There are maybe some chronicles which are published at not fixed time. Chronicles म्हणजे they can publish anytime. That is called chronicles. Same like a magazine, but they don't have particular period. Means कसं other periodicals have particular time, means 15 days. 1 month, 6 months, but chronicles they can publish anytime. Okay, so that is called chronicle. Next one, Balashastri Jambekar started the first monthly magazine in Marathi. Okay, Balashastri, Acharya Balashastri Jambekar, and he started one of the newspaper. Just I told you the name of newspaper is Darpan. पहिला दर्पण न्यूजपेपर सुरू केला आणि त्याच्यानंतर एक मॅगझिन सुद्धा सुरू केलं. बघा कोणता आहे. इट वॉज नेम्ड दिग्दर्शन. बघा काय नाव दिलंय, दिग्दर्शन. अमंग द पिरियडिकल्स, प्रगती अजून एक आहे पिरियडिकल्स, त्याचं नाव आहे प्रगती. नाव डिफंक्ट जर्नल वॉज स्टार्टेड 1929 अँड एडिटेड बाय द त्र्यंबक शंकर शेजवाळकर. ही रोट रेग्युलरली इन दिस historiographical journal. Okay, of Maharashtra's history, Journal of Maharashtra's history and social movements. Currently there are many periodicals devoted to Indian history. Marathi journals such as भारतीय इतिहास आणि संस्कृती. आता एक जर्नल कंटिन्युअली येत आहे आपल्याला, भारतीय संस्कृती आणि त्याचा इतिहास. अँड मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका मे बी साइटेड ॲज एक्झाम्पल्स. हे 2 पब्लिकेशन्स आपण बघू शकतो. हे पिरियडिकल्स आहेत, भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृती, आणि दुसरं म्हणजे मराठवाडा परिषद पत्रिका. ठीक आहे.
आता बघूया इलेक्ट्रॉनिक और डिजिटल जर्नलिझम. इलेक्ट्रॉनिक which can be based on electronic or electrical support, that electronic journals. कोणकोणते आहेत बघूया. These are ultra modern periodicals from the part of electronic of digital journalism. History is a prime subject of interest for these periodicals as well. Many web news portals, social media, web channels, YouTube, etc. make historical content available to the audience readers. बघा, वेबसाईट आहे, YouTube आहे, न्यूज वेब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही माहिती मिळवू शकता, हिस्ट्री बद्दल माहिती, व्हिडिओ बघू शकता. तर हे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येतात आणि तुम्ही तिथे तुम्हाला व्हिडिओ पण बघायला मिळतात आणि तुम्हाला ऑडिओ म्हणा किंवा बातम्या सुद्धा वाचता येतात. आणि इतिहासाची आता विकिपीडिया आहे साईट, माहिती आहे, विकिपीडिया म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन, कशाचं पण नाव टाका, कुठल्याही फेमस आहे, लता मंगेशकरचं जर नाव टाकलं, तिचं बर्थ पासून आहे ती अजून आलाय, म्हणजे जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत सगळी माहिती तिथं मिळते. ठीक आहे. मग तुम्ही जर अब्दुल कलाम यांची काढला माहिती, तर त्यांची बर्थ पासून त्यांची पूर्ण लाईफ टिल डेथ पर्यंत त्यांची पूर्ण माहिती, मग त्यांचे इन्व्हेन्शन असतील, पब्लिकेशन्स असतील, तर सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. तर पुढचा आहे इलेक्ट्रॉनिक डिजिटल जर्नलिझम. जर्नलिझम म्हणजे काय? पत्रकारिता. पत्रकार म्हणतात ना, रिपोर्टर, बातम्या देणार, त्याला म्हणायचं जर्नलिस्ट. आता मी सारखं नाव घेणार नाही, तर फेमस पत्रकार असेल तर पहिला आहे आता, दिस इज अ ऑल इंडिया रेडिओ अँड यू आर लिस्निंग 94 पॉइंट काय असेल ते असेल सर्व. तर असे जे न्यूज ब्रॉडकास्टिंग, जे FM चे ब्रॉडकास्टिंग असतात, तर रेडिओवरती ब्रॉडकास्टिंग जास्तीत जास्त करून ऐकायला मिळतं. तसं फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला ब्रॉडकास्टिंग सांगतो, आपल्या सोलापूर चॅनलचं आहे. तर कशा प्रकारे ऑल इंडिया रेडिओ आपल्या लोकांच्या पर्यंत बातम्या पोहोचवतो, तर एक विशिष्ट प्रकारचं ट्युनिंग सुद्धा त्यांचं असतं. तर रेडिओचं तुम्ही सिग्नेचर ट्यून ऐकलाय का कधी? रेडिओ स्टार्ट व्हायच्या अगोदर एक ट्यून वाजते, सिग्नेचर ट्यून म्हणतात त्याला. कधी तुम्ही रेडिओ ऑन करून ऐकला असेल तर तुम्हाला, म्हणजे रेडिओचं जे चॅनल चालू होतं त्याच्या अगोदर एक ट्यून वाजतं, एक 30 to 35 सेकंड एक ट्यून वाजतात. तर ते ट्यून मी भविष्यात तुम्हाला दाखवेन कसं असते, वाजते रेडिओची, तुम्हाला लक्षात येईल. आणि मग त्याच्यानंतर जे ब्रॉडकास्टिंग असतं. ओके, ठीक आहे. Indian Broadcasting Company (IBC), a private radio company, was the first one to broadcast daily program. बघा, पहिली प्रायव्हेट कंपनी होती आपल्याकडे IBC, Indian Broadcasting Company. Later, the company was taken over by the British government and named as Indian State Broadcasting Service (ISBS). On the 8th June 1936, it was renamed as All India Radio AIR. FM AIR, All India Radio. आकाशवाणी मराठीमध्ये आपण तसं त्याला म्हणू शकतो. आकाशवाणी सांगली, आकाशवाणी सोलापूर, आकाशवाणी कोल्हापूर, काय असेल ते सर्व AIR, त्याच्या शाखा ब्रांचेस सर्व जिल्ह्यामध्ये आहेत. आफ्टर इंडिपेंडन्स, AIR became an integral part of the Ministry of Information and Broadcasting India. बघा, इंटेग्रल पार्ट, महत्वाचा इंटेग्रल पार्ट झाले AIR. कोणाचा? मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंगचा, म्हणजे जे प्रसारण मंत्रालय आहे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय हिंदीमध्ये म्हणतात त्याला. तर त्याचा महत्वाचा भाग तर काय असेल? AIR, ऑल इंडिया रेडिओ. म्हणजे रेडिओच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आवाजे समंदरों के आर पार गूंजती रही, आवाजों ने कभी सरहदों की मायने नहीं रखे, वो हर जगह पर जाती रही. म्हणजे जी आवाज असतो रेडिओचा, त्यानं कोणत्याही बॉर्डर्स किंवा सीमा किंवा कोणतेही लिमिट्स बघितले नाहीत. प्रत्येक ठिकाणी, समुद्राच्या आग असू दे तर वरती असू दे, प्रत्येक ठिकाणी रेडिओ पोहोचलेला आहे. आणि म्हणून रेडिओ मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंगचा इंटेग्रल पार्ट, म्हणजे महत्वाचा भाग झालेला आहे. चला पुढे. इनिशियली इट ब्रॉडकास्टेड गव्हर्नमेंटल प्रोग्राम्स अँड स्कीम्स. आपण आज सुद्धा गव्हर्नमेंटल प्रोग्राम्स ऐकतोच की,
Prime Minister Narendra Modi gives a speech, or he speaks with the people, or he gives thought about his mind. मन की बात रविवारी बरोबर 11 वाजता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जगाला उद्देशून भाषण करतात. मन की बात या कार्यक्रमामध्ये. दिस इज द गव्हर्नमेंट ब्रॉडकास्टिंग. It was named as Akashvani on the suggestion of a famous poet Pandit Narendra Sharma. Akashvani broadcast various entertainment. बघा, हे आकाशवाणी नाव कोणाचे दिलं तर एक फेमस पोएट होऊन गेले. पोएट, तर त्यांचं नाव आहे, पोएटचं नाव आहे पंडित नरेंद्र शर्मा, आणि त्यांनी सजेस्ट केलं की ह्या ऑल इंडिया रेडिओला तुम्ही काय नाव द्या हिंदीमध्ये, आकाशवाणी. आकाशामधून येणारा आवाज, आपल्याला आकाशामधूनच येतो ना आवाज, सो दॅट इज कॉल्ड आकाशवाणी. ओके, practice television we are going to see next point, but before that remaining some small part of ARI means All India Radio that we are going to see. Creating awareness literacy programs. It also broadcasts special programs for farmers, workers, the youth and women. The Vividha Bharati programs are broadcasted in 24 regional languages as well as 146 dialects of Indian language. बघा, 146 भाषांमध्ये विविध भारती या चॅनलचे प्रोग्राम होतात रेडिओवरती. 146 भाषांमध्ये. बघा, विचार करा. Lately, various new channels like Radio Mirchi are providing radio services. Okay. Now next we are going to see the mass media, television, electronic digital journalism in that television. In Delhi, Doordarshan Center was inaugurated by Dr. Rajendra Prasad, the first Indian president. Doordarshan's Mumbai Center began to telecast its program on 1st May 1972. Color television was introduced on 15th August 1982. In 1991, the Indian government granted permission to private national and international channels to telecast India. International channels, Discovery, History, Animal Planet, international channels. And in Indian private channels, Star Plus, Star Sports, Sony, Max, Sun TV, and Colors, Pogo. These are the channels who are private. But government channels, Doordarshan, DD News and Doordarshan. No, these are all private. But only government news channel is DD News and Doordarshan is government. These are two only government channels. And also Rajya Sabha, Lok Sabha channels are also there for telecasting the affairs whatever going on Rajya Sabha and Lok Sabha, legislative and executive offices of Parliament. Okay, Council. Thus, it became possible for Indians to watch international events on the television. Live cricket, live Olympic, we can watch on television due to the international channels. Tell me any international sport channel name. International sport channel name. Yes. Tell. Okay. So international sport channel name we can say sports. Our another one channel is there, DD Sports. That also our government channel. But again different sports. Star Sports and again your ESPN Sport. These are also international sport channels. Okay. Why do we need mass media? Why do we need mass media? What is the necessity of mass media? We need mass media to facilitate free flow of information to all strata of the society. Through media, we can spread the information all over the society or all over the country. Editorials, various columns and supplements are essential parts of newspaper. Readers are also ensured of a platform of voice their opinions. Newspaper can help in making the democracy stronger. Editorial page
that can use opinion of editor, what he thinks about the current situation, and newspapers can do the work to spread the awareness and make our democracy stronger. Yes. Television is an audiovisual medium. It was possible for this medium to cross the inherent limitation of newspaper and the radio and show the actual visual of an event to the people. So television can show at a time audio-visual events at a time live also. So it is better than the newspaper. So today, dear student, we will stop here, and the remaining part we will continue into our next lecture. Thank you so much. We will meet once again on the same day, same time. Okay, thank you everyone, thank you so much.